म्हणजे ऐक ना, बॅडमिंटन खेळायला गेलो होतो पण पाऊस खूप पडतोय त्यामुळे कॅन्सल केलं. काहीतरी खायला कर ना मस्त, पावसाळी वातावरणात असं चमचमीत काहीतरी. कांद्याची भजी करू. वाव, सो इनोव्हेटिव्ह. नको, खूप वेळा केलीस. काहीतरी मस्त नवीन. एक काम कर, हा. मटार काढ, फ्रीज मधनं मटार काढ. हे, बघ ना यार प्रसाद, हे मटार आहेत का? जा लसूण दे मला, मी काढते मटार. हिरवं दिसलं मला म्हणून पटकन. जा जा लसूण दे. लसूण हा, इथे असतात मागे खाली. हा. इथे काय असतं हेही माहिती नसतं मला. येस. हा लसूण आहे. मग तू पाहिलाच नाही, लसूणच पाहिला नाहीयेस तू आयुष्यात. मग काय? हा पांढरा कांदा आहे. सॉरी सॉरी. ऐक, हिंग आण. हिंग. पटकन आणा प्रसाद, नाही तर मी करणार नाही काहीच. याचा पावसाळा म्हणून मला शिक्षा. हिंग लावूनही हा मला स्वयंपाकात मदत करत नाही, हे तुम्हाला एव्हाना कळलेलंच असेल. अत्यंत घाणेरडा एक विनोद मी मारून तुमचं स्वागत करते आमच्या युट्यूब चॅनलच्या नवीन रेसिपीमध्ये. ह्याला काहीतरी पावसाळ्याची हुक्की आली आहे, तर चला बनवूया आपण मटार कॅन्डी. चला. येस. हा, काय आलं? शिकलायस? शाळेत गेलायस तू? काय लिहिलं ह्याच्यावर? चंदन. ह्यांनी चंदनाची डबी आणलेली आहे. अरे अरे, तू हिंग. व्हिडिओ काय सुरू केलायस? हिंग म्हणून यांनी चंदनाची. तू 2 मिनिटं थांब. हा अभिनेता प्रसादो यांनी हिंग म्हणून चंदनाची डबी आणलेली आहे. एक आता मिनिट. मी या मटाराच्या रेसिपीमध्ये चंदन घालू, ह्यालाच खायला देऊ? बाटली मी अशी उचलली तर मला जनरली हिंगाचा अत्यंत डबीचा रंग असा असतो की नाही? नाही, अत्यंत तुक्रट एक्सप्लेनेशन आहे, ठेवून देते. मी सगळं करते, तू फक्त बाजूला उभा राहा. पण आज तू मला मदत केल्याशिवाय मी काहीही करणार नाही. पण मी खायला करतो ना नाही मदत. नाही, आज तू मला मदत कर. आज मी तुला हिंग कसं असतं दाखवते. घेऊन ये जा. तुम्ही पण घ्या. हं, तुमच्या घरातल्या जेवढे पुरुष आहेत ना त्यांना सगळ्यांना मदतीला घ्या, ज्यांना हिंग आणि चंदन यातला फरकही कळत नाही. चला, मी तुम्हाला साहित्य दाखवते. हा पेरू चिरत होते मी, पण आता हा बाजूला ठेवते. हे बघा, कारण ह्याला आता खायचे मटार कॅन्डी. चला. तर आज आपण बनवणार आहोत मटार कॅन्डी. त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे, 1 वाटी मी मटार घेतले, 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात, 3-4 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, थोडंसं आलं, चवीपुरतं मीठ, 1-1.5 चमचा धणे घेतलेत अख्खे, थोडासा ओवा, 2 चमचे डाळीचं पीठ घेतलंय, चणा डाळीचं पीठ घेतलंय, हिंग आणि तळणीसाठी तेल. चला सुरू करूया. अत्यंत 5 ते 10 मिनिटात होणारी रेसिपी आहे, पण अत्यंत चविष्ट आणि पावसाळ्याच्या दिवसांमध्ये एकदम खावीशी वाटणारी अशी डिश आहे. चला सुरू करूया. येस. हे बघ, आज आपण करणार आहोत मटार कॅन्डी. मटार कॅन्डी. हा. बर. खूप पूर्वी मी केले होते, तुला तर आठवतही नसते. तर चल करून बघूया. त्यापेक्षा आपण म्हणजे आईस्क्रीम पार्लरमधनं कुठली छानशी वेगळी कॅन्डी मागवली तर? मदत कर तसं, उगाच टाइमपास करू नको. चमचमीत म्हटलं तर कशी होईल? हो, या चमचमीतच आहे. ऐक, मिक्सर मध्ये हे मटार घालायच्यात, पटापटा करायची असते. मी त्यांना सांगितलं लिटरली 10 ते 15 मिनिटात होणारी डिश आहे. डन. हो, आता हे धणे घातले यात. मीठ सगळं? नाही नाही, आलं, मिरची आणि लसूण घाल. हा झालेला आहे ठेचा तयार. नाही रे बाबा, हा ठेचा नाहीये. हे आपण जे मिक्सर मधनं बारीक करून घेतलं ना, म्हणजे थोडंसं भरलं. माझी एनर्जी लेवलच कळते तुम्हाला आत्ताच किती लो झाली आहे. कारण ह्याला ज्यांना स्वयंपाकातलं काही कळत नाही त्यांच्याकडनं काही मदत घेणं म्हणजे खरोखरच डोक्याला. चला चला चला, 5 मिनिटात. तर हे आपण वाटून घेतलेलं आहे. आता मी ह्याच्यामध्ये डाळीचं पीठ घालते. 2 चमचे घेतलं होतं आपण डाळीचं पीठ. ओके.
चवीपुरतं मीठ घालायचं. प्रत्येकाची चव वेगळी. हा, मग माझ्या चवीपुरतं. हे जिरं, ओवा. ओवा. जर मी साहित्यामध्ये ओवा असं सांगितलंय तर जिरं कुठून आली? तर हा ओवा थोडासा असा करून घातला की त्याचा वास येतो पदार्थांना. अच्छा. आणि हे थोडस हिंग, प्रसाद. हिंग या कलरच असतं. मला वाटलं हिंग हे असं केशरी असतं. सिरियसली खरंच असं वाटलं तुम्हाला पिवळं किंवा असं? पण ते ज्याच्यापासून बनवतात ते नाही का, ते असं केशरी पिवळं असतं ना? नाही, ऐक, तू कन्फ्युज करू नकोस ना माझ्या अपेक्षा. प्लीज तुम्ही फोकस शिफ्ट करू नका माझ्या रेसिपीवरनं. आता आपण जे डाळीचं पीठ घातलंय, ओवा घातलाय, थोडंसं हिंग घातलाय आणि चवीपुरतं मीठ घातलंय. आता हे सगळं आपण मिक्स करून घेणार आहोत. समजा हे मिक्स करताना तुम्हाला असं वाटलं की थोडं डाळीचं पीठ लागणार आहे तर थोडं ऍड करू शकता, किंवा थोडंसं तांदूळाचं पीठ पण ऍड करू शकता. पण मग चव खराब नाही होणार? नाही. एकदा डाळीचं एकदा तांदूळ? नाही, तांदूळाच्या पिठाने कुरकुरीतपणा येतो आणि डाळीच्या त्याने पण कुरकुरीतपणा येतो आणि दोन्हीची चव वेगळी असते. दोन्हीची चव छान आहे. कुरकुरीत संवाद लिहिणारे लेखक तांदूळाचं पीठ खातात? चला पुढचं सांगते. आता हा असा आपला गोळा आहे आणि हे बघा, हे आम्ही आईस्क्रीमच्या अशा बाजारात मिळतात स्टिक्स. तेच मी तुला बोललो होतो, आईस्क्रीम कॅन्डी मागूया याच्यापेक्षा. नाही ना प्रसाद, मटाराचं बनवतोय ना आपण. ओके, हा. थांब जरा बरं, तू आता 5 मिनिटं. तर ह्या स्टिक्स आहेत. या स्टिक्स ना आणि या आपल्याला अत्यंत छान अशा खरपूस तळून घ्यायच्या आहेत तेलामध्ये. इतका खमंग वास सुटलाय आणि मी तुम्हाला खरोखर सांगते, हे भजीला उत्तम हा ऑप्शन असू शकतो. तुम्ही करून बघा, फार कमाल लागतात. आणि आमच्याकडे काय पावसाळा सुरू झाला की आमच्याकडे काय तुमच्याकडे पण फरमाईशी होतच असतील, त्यामुळे एक दिवस हे करून बघा. ओहो. आता याच्यावर आपल्याला हे असा सॉस घालून घ्यायचा आहे. आता तू हा घाल. असंच? हे काही नाही, हे डेकोरेशन आहे. हे तू ह्याच्यावर घाल किंवा एकाच वर खूप नको घालू, किंवा ते लावून खाल्लं तरी चालेल. ठीक आहे. तयार आहे आपली मटार कॅन्डी. बघ आता, खाऊन बघ आणि मला सांग कशी झाली. क्या बाग आहे. याला म्हणतात अस्सल पिस्ता कॅन्डी. अरे पिस्ता कॅन्डी कुठली बाबा, मटार कॅन्डी ना. ऐका, तुम्ही ह्याच्याकडे काही लक्ष देऊ नका. तुम्ही ही बनवून बघा आणि मला कळवा. आणि प्लीज तुमच्या घरातले पुरुष उपयोगाचे असतील तर मदतीला घ्या, नाहीतर घेऊ नका. आणि करून बघा आणि कमेंट्स मध्ये सांगा की माझी मदत कशी वाटली तुम्हाला. अल्टिमेट टेस्ट. ही आमची पिंकी आहे. आमच्याकडे एक्सलंट, म्हणजे एवढा टेस्टी की तुम्ही विचार पण करू शकत नाही. बापरे, थँक्यू पिंकी, थँक्यू. तर पिंकी आमच्याकडे असते आणि मला मदतीला असते. खूप गोष्टींसाठी तिची मदत होते. तर पिंकी हॅलो कर. हॅलो. चला. थँक्यू. तुम्ही पण करून खा एकदा.